हाय, मी रेश्मा आणि तुमचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये. आणि आज माझं आल्यालाच काम चालू झालेलं आहे, कारण की कामं भरपूर आहेत आणि टाईम खूप कमी असतो आणि प्रत्येकालाच वाटतं की त्याचं काम कठीण आहे, पण असं नसतं. ज्याचं काम त्यालाच शोभतं खरं म्हटलं तर. कारण की माझं काम पण असंच आहे. याचमुळे तर माझ्या बॉसने सुद्धा माझं टायमिंग चेंज करून टाकलंय आता. लोकं म्हणतात की कॉर्पोरेटमध्येच जास्त काम असतं, पण बघायला गेलं ना सेल्स मार्केटिंग असो किंवा बाकीचे सेल्स असतात, त्यामध्ये सुद्धा खूप कामं असतात. आणि त्याचं सेल आहे आणि टार्गेट नसेल असं होणार नाही. टार्गेटमुळे इतकं दिवसभर बॉसची बडबड ऐकावी लागते की विचारू नका. माझंच नाही तर माझ्या हाताखाली काम करणारे किंवा माझ्या अंडर जे वर्किंग आहेत त्यांच्या सेलसाठी मला खूप बडबड करावी लागते आणि त्यात त्यांना ओरडावं लागतं. पण माझ्या बॉसला हे वाटतं, की मी ओरडत नाही, मी त्यांच्याशी प्रेमाने बोलते. तर त्यांना कोण सांगेल, की जर 24 तास तुमच्या डोक्यावर जर कोणी तांडव केलं, तर तुमची पण इच्छा काम करण्याची होणार नाही. पण ते तर बॉस आहेत ना, त्यांना काय? त्यांची सॅलरी तर जाते 2-3 लाखाची. पण जे गरीब आहेत त्यांचं काय? त्यांना तर 2 शब्द ऐकून कामं करणंच आहे ना. आणि माझ्या हाताखाली जे काम करतात त्यांना सुद्धा असंच आहे, की त्यांना ओरडणारे पण 4 माणसं असतात. हॅपी लंच टाईम. चला मग लंचला जाऊया लवकरात लवकर. आणि हे आहे आमचं सुंदरसं प्लेस जे लंचसाठी आहे. मी नक्कीच तुम्हाला एकदा दाखवेल, की आम्ही कुठे लंच करतो. कारण की कंपनीची सोय तर खरंच खूप चांगली आहे. फायनली काम संपलं आहे आता आणि मी निघाली आहे. पण मला लेट झालं आहे खूप आणि बघू आता पुढे अजून काय. पण त्याआधी मला अजून एक छोटंसं काम आहे जे मला पूर्ण करायचं आहे. ते करून झालं की मग घरी जाऊ आणि घरी जाऊन सुद्धा जेवण करायचंच आहे. कारण की जरी ऑफिस वर्क संपला तरी वर्क फ्रॉम होम अजून बाकीच आहे आपला. तो पूर्ण करायचा. आणि वॉव! हे बघा किती सुंदर दिसतंय ना. मी पण जेव्हा बघितलं तेव्हा मस्त वाटत होतं मला आणि खरंच असं वाटतं ना, की दिवाळी परत आलेली आहे. पण ही आहे आमच्याकडची रामनवमीची सुरुवात. मन हरवून जाण्यासारखी गोष्ट वाटते. असं वाटते, की दिवाळी सण हा आला परत. आता मी घरी आलेली आहे आणि चला मग पुढे बॅग ठेवली, किचनमध्ये बघितलं, बाकीची कामं आवरली आणि शेवटचं काम हे माझं आहे भांडी घासून घेणे.